अधिवेशन के तीसरे दिन शिक्षकों का अनूठा आंदोलन। अर्थी, मुंडन और आंसुओं से सरकार को जगाने की पहल। नागपुर में अधिवेशन के तीसरे दिन यशवंत स्टेडियम का नजारा सभी को चौंका देने वाला था। पिछले 10 महीनों से वेतन न मिलने से परेशान 632 शिक्षक न सिर्फ धरने पर बैठे बल्कि अनूठे तरीके से सरकार का ध्यान आकर्षित करने की कोशिश कर रहे हैं। आज आंदोलनकारियों ने मुंडल आंदोलन किया, वही महिला शिक्षकों ने अर्थी के पास बैठकर रो रो कर अपनी व्यथा सुनाई। शिक्षक संघ नागपुर के संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कड़ू, समर्थक टीईटी शिक्षक संघर्ष समिति के नेतृत्व में चल रहे इस आंदोलन को 9 महीने हो चुके हैं, लेकिन प्रशासनिक विभाग अब तक पूरी तरह निष्क्रिय है। शिक्षकों का आरोप है कि सालार्थ आईडी घोटाले की आड़ में उनका वेतन रोका गया है, जबकि अदालत ने साफ आदेश दिया है कि उनकी पगार तुरंत दी जाए। शिक्षिका रानी चौधरी ने बताया कि वे कई बार सरकार और शिक्षा विभाग के अधिकारियों से मिल चुकी है, पर 10 महीने बाद भी वेतन नहीं मिला। कोर्ट तक ने आदेश दिया, लेकिन अधिकारी सुनने को तैयार नहीं। मजबूर होकर हमें ऐसे कदम उठाने पड़े, उन्होंने कहा। माझं नाव राणी चौधरी आहे आणि आम्ही सर्व इथे जे शिक्षक जमलेलो आहे ते सर्व शालार्थ पीडित शिक्षक आहे। गेल्या 3 दिवसापासून म्हणजे 8 तारखेपासून जेव्हापासून अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून आम्ही इथे अन्नत्याग आंदोलनावरती बसलेलो आहोत आणि आमची यात काही चुकी नसताना शासनाने जे आमचे वेतन थांबवलेले आहे, जेव्हा की आमच्याकडे न्यायालयीन आदेश आहे, न्यायालयीन बाजू आमच्या साईडला असूनही शासन आम्हाला पगार द्यायला तयार नाही। त्या कारणाने आम्ही इथे एक अंतिम यात्रा काढली आणि ती म्हणजे प्रशासनाची काढलेली आहे। कारण आमच्यावरती खूप कठोर कारवाई म्हणा किंवा एक अन्याय आमच्यावरती होऊन राहिला आहे आणि आमचं एकच मागणं आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आमचे जे 10 महिन्याचे वेतन आहे ते वेतन आमचे, तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला फक्त न्याय मिळावा आणि आमचे जे 10 महिन्यापासून थांबलेलं वेतन आहे ते आम्हाला मिळावं आणि वेतनासोबतच आम्हाला जे सेवा संरक्षण आहे तेही नेहमीसाठी देण्यात यावं। असं नाही की आम्हाला वेतन मिळालं म्हणून पुन्हा आमच्या मागे 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी पुन्हा हेच सुरू होईल, तर आम्हाला यामध्ये सेवा सातत्यही देण्यात यावं, हीच आमचं एक निवेदन आहे। आणि आज विधानसभेमध्ये एक लक्षवेधीमध्ये आमचं अडबाले साहेबांनी आमचा मुद्दा मांडला, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दादा भुसे सरांशी बोलणं करतो आणि हा जो विषय आहे हा आम्ही निकाली लावतो। सहायक शिक्षक नंदकिशोर रेवतकर ने भी अपनी पीड़ा व्यक्त करते हुए कहा कि घोटाले में निर्दोष होने के बावजूद सरकार उन्हें वेतन देने से बच रही है। हम सिर्फ अपना हक मांग रहे हैं, उन्होंने कहा। माझं नाव नंदकिशोर रेवतकर आहे, मी सहाय्यक शिक्षक आहे। शालार्थ आयडी घोटाळा हा सर्व कर्मचाऱ्यांनी केलेला, शासनाच्या जे प्रशासनाचे कर्मचारी आहेत त्यांनी केलेला घोटाळा आहे आणि या घोटाळ्यामध्ये आम्हा लोकांना गुंतवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे आणि हे प्रशासनाने केलेलं कामाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये शासनाची तिरडी काढून या ठिकाणी आम्ही मुंडन आंदोलन केलेलं आहे। वही संजय मदन आड़े ने बताया कि 10 से 15 मोर्चे निकालने के बाद भी प्रशासन नहीं जागा। आज हमने शासन की प्रतीकात्मक अर्थी निकाली, हंडी फोड़ी, आरती की, महिलाएं आरती के पास रोई और हमने मुंडन करवाया। संजय मदन आडे शिक्षक, आज आमचा अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस आहे। शासन प्रशासनाला आम्ही विनंती केली, मोर्चे केले, आमचे कमीत कमी 10 ते 15-20 मोर्चे निदर्शने झाली, परंतु आमची शासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही। 10 महिन्यापासून आम्हाला पगार नाही, म्हणून आज आम्ही शेवटी आज 3रा दिवस अन्नत्याग याचा म्हणून आज आम्ही शासनाचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन तसेच शासन आणि प्रशासनाची तिरडी काढून आज आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि आमचा लवकरात लवकर पगार करावा, कारण आमचे लेकरं बाळं कसे जगवावे, आम्ही कसं जगावं या निष्ठेने आज आम्ही येथे त्रासलेलो आहोत। आज जर आमचा लवकरात लवकर पगार झालं नाही, शासनाला माझी प्रशासन मायबापाला विनंती आहे, हात जोडून विनंती, कळकळीची विनंती आहे की आमचा लवकरात लवकर पगार करावा, अन्यथा आम्हाला दुसरं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडावं लागेल। लेकिन यह सब सिर्फ इसलिए कि सरकार हमारी आवाज सुने। कल आंदोलन का 4था दिन होगा और
और शिक्षक उम्मीद कर रहे हैं कि सरकार अब जागेगी और उन्हें उनका हक मिलेगा।